TV9 मराठी आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या कृषी परिषदेत शेतकऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कृषी विद्यापीठातील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने या परिषदेला उपस्थित राहिले। या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेतीविषयक अनेक नवनवीन माहिती मिळाली। आधुनिक तंत्रज्ञान, रोजगाराच्या संधी आणि शेतीशी निगडित विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांचा ज्ञानसाठा समृद्ध झाला। विद्यार्थी आणि शिक्षकांनी या परिषदेचा फायदा झाल्याचे सांगत शेती संदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या अशी प्रतिक्रिया दिली। जे आपण महाराष्ट्राचा महासंकल्प TV9नी इथं जो उपक्रम सुरू केला आहे त्याच्याबद्दल तर मी TV9चे खूप आभार मानतो। आणि यामध्ये आतापर्यंत तुम्ही म्हटलेत की प्रिंट मीडिया, सगळे मीडिया ह्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात किंवा पोहोचत नाही, पण TV9चा हा खरंच उपक्रम मराठवाड्यात जे चालू केला आहे हा खूप चांगला उपक्रम चालू केला आहे। मागचा हा कार्यक्रम आम्हाला खरंच खूप असा हेल्पफुल होता। बरंच काही आम्हाला शिकायला मिळालं। कृषीमध्ये असलेले जे काही बँकेबद्दल माहिती असणारे बरेचसे आमच्या सोबतचे विद्यार्थी जे बँकसाठी प्रिपेअर वगैरे करतात, तर त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे। त्यातल्या त्यात कृषी हे एक बिझनेसची फील्ड म्हणून पण किती छान होऊ शकतं आणि आपल्या गव्हर्नमेंटने पण किती त्याच्यामध्ये इंटरफेअर करायला पाहिजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींबाबत आम्हाला खूप चांगली माहिती अशी मिळाली। तर जे बरेच उद्योजक आले त्यांच्या थ्रू एक असं मोटिवेशन भेटलं आहे की नाही, आपण छोट्यापासून पण मोठा धंदा चालू करू शकतो आहे आणि एक आपलं इन्कम देखील आपण डिसाईड करू शकतो आहे इम्पोर्ट एक्सपोर्टद्वारे। जसं की आता बरेच हरिभाऊ वागडे साहेबांनी दिलं, अतुल सावे साहेबांनी दिलं, जसं शेतकऱ्यांबद्दल एवढं सांगितलं त्यांनी, तर असे आम्हाला वाटतं TV9च्या माध्यमातून ते म्हणजे मान्य होईल बऱ्याचशा त्यांनी ज्या हमी दिलेल्या आहेत त्या। ॲक्च्युली जो आता आमचा टाईम आहे तो करिअर फॉर्मेशनचा आहे, करिअर डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करायचा आहे। तर अशा टायमिंगला हा एक्सपोजर मिळणं खूप महत्त्वाचं होतं। आज वेगवेगळे बिझनेसमॅनच्या आयडियाज समजल्यात, सध्या शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे आणि एक विद्यार्थिनी किंवा एक शेतकऱ्याची कन्या म्हणून मी त्यांच्यासाठी पुढे जाऊन काय केलं पाहिजे याची एक आयडिया येऊन गेली की आपण आपल्या आईवडिलांसाठी केलं पाहिजे। BSc ॲग्रिकल्चरचा 4 वर्षाचा जो कोर्स आहे त्याच्यातून बरेच काही वेगळ्या आयडियाज घडू शकतात। त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्याची पण माहिती मिळाली आणि जे गव्हर्नर सरांनी त्यांचे एक्सपिरियन्स सांगितले ते पण खूप फायदेशीर ठरतील असं वाटतं आहे। शेतकऱ्याच्या समस्या आणि निराकरण या टॉपिक म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडणारा 3 महत्त्वाचे प्रश्न म्हणजे एक वाढता खर्च, नंतर बाजारभाव अस्थिरता आणि कर्जबाजारीपणा यावर मान्यवरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे निराकरण सांगितले आणि TV9 मराठी थ्रू अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत या शेतकऱ्याच्या समस्याचे निराकरण झाले। त्याबद्दल मी TV9चे आभार करतो। इथे येऊन मला फार आनंद वाटला, कारण की इथे येऊन बरंच माहिती मला मिळाल्या आणि त्यासोबत त्या गोष्टी मला माहिती नव्हत्या त्या देखील आम्हाला मिळाल्या। आणि जसं की सरांनी आम्हाला बँकबद्दल सांगितलं, जसं किसान क्रेडिट कार्डबद्दल, आणि विजय अण्णांनी देखील भरपूर गोष्टी सांगितल्या जसं सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आहे। तर तंत्रज्ञानाबद्दल देखील आम्हाला सांगितलं गेलेलं आहे जो की आता जास्तीत जास्त वापर होत आहे आपल्या कृषीमध्ये। आधी असं व्हायचं की ॲग्रिकल्चरमध्ये फक्त ट्रॅक्टर किंवा बैलगाडी यांचाच वापर करायचे, पण आता असं झालेलं आहे की या काळामध्ये तंत्रज्ञानाचा देखील वापर होत आहे। जसं की तुम्ही बघितलं असेल की ड्रोनचा वापर जास्तीत जास्त होत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना जे फर्टिलायझर ते कॅन वगैरे जे त्यांच्या पाठीवरती घ्यायचे ज्याच्यामुळे त्यांना त्रास व्हायचा, तर आता ड्रोनच्यामुळे शेतकऱ्यांचा जो त्रास आहे तो कमी होत चाललेला आहे। खऱ्या अर्थानं आपले TV9चे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो, कारण या प्रोग्रामच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि त्याबरोबरीनं विद्यार्थ्यांना नवनवीन जे तंत्रज्ञान आहेत, त्याबरोबरीनं कृषी क्षेत्रामध्ये जे नवीन उद्योजक आहेत किंवा वेगळे एंटरप्रिन्युअर्स आहेत यांच्याविषयीचे महत्त्वाचे अनुभव आणि शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान जे उभं आहे ते शेतकऱ्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम TV9 या महत्त्वाच्या माध्यमातून आज करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थानं ज्या शेतीसाठी महत्त्वाची भेडसावणारी समस्या आहे, मग बाजारभावाचा मूल्यन असेल किंवा वातावरणातील बदल असेल, अशा महत्त्वाच्या विषयावरती वेगवेगळे तज्ज्ञ आज या ठिकाणी आपण उपस्थित करून दिलेत आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याबरोबरीने शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलीत।
तर खऱ्या अर्थानं या आणि अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम TV9 या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी, वेगवेगळ्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी घ्यावेत, जेणेकरून कृषीविषयीची जागरूकता आणि येणाऱ्या काळातील सजग कृषी ज्याला आपण म्हणतो, विकसित भारताचं स्वप्न आपल्याला साकार करायचं असेल तर अशा प्रकारचे कार्यक्रम नक्कीच आपल्या माध्यमातून व्हावेत, यासाठी नक्कीच आपल्याला शुभेच्छा आहेत.